स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम सुरू असताना निर्माण झालेल्या गोंधळामुळे वाद निर्माण झाला होता। हा वाद ताजा असतानाच आता काँग्रेसनं वंदे मातरमच्या गायनाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे। 1937 मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमची फक्त 2च कडवी गायली जातील हा निर्णय घेतला होता। तोच निर्णय काँग्रेसनं कायम ठेवलाय। काँग्रेसचे कार्यक्रम आणि पक्षाच्या अधिवेशनांमध्ये फक्त 2च कडवी गायली जाणार असं काँग्रेसनं सांगितलंय। वंदे मातरम we are doing for the last 1937 onwards. More than 90 years we are doing this. What is new in it for us? We are doing Vande Mataram for the last 90 days. They are continuing that. काँग्रेसच्या या निर्णयावर सरकारमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली आहे। काँग्रेसचा हा निर्णय देशविरोधी असल्याचा आरोपही अमित शहांनी केलाय। उन्होंने अपनी पार्टी के 37 के रिजोल्यूशन को फॉलो करते हुए महान वंदे मातरम गीत के 2 ही छंद गाने का फैसला किया है। मुझे तो बड़ा आश्चर्य है, श्री राहुल गांधी की नेतृत्व में कांग्रेस पार्टी फिर एक बार इस देश में तुष्टीकरण की राजनीति को पुरजोश तरीके से आगे बढ़ा रही है। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेसला मान्य नाही हा द्रोह असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। काँग्रेस अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत नसल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे। ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे। काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम सुरू असताना झालेला गोंधळ तांत्रिक होता असं सांगून काँग्रेसनं सारवासारव केली होती। आता मात्र काँग्रेसनं संपूर्ण वंदे मातरमला विरोध करून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतच कोलीत दिल्याचं बोललं जाऊ लागलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।